हे जे पुरण आहे ते चॉकलेटी बनवलंय त्यांनी, डेअरी मिल्क टाकलेले भरपूर आणि मस्त चॉकलेटी पुरणपोळी. चॉकलेटी पुरणपोळी पटलं तिला पटलंय. ऍक्टर म्हटलं की वेडा सरा वाटतोच माणूस, वेड्यासारखे सगळ्या करायला लागतात. स्वप्नदोष गृहदोष वशीकरण दुश्मन हो गया दादा, विवाह में आहे बाधा, सभी मुश्किलें टल जाएंगी, ये है बाबा टिम टिम टिम्बादी का वादा. दरवाजा लावून घ्या. लोटा लोटा लोटा. नमस्कार सगळ्यांचं, खूप खूप स्वागत. मी अभिजित चांदोसकर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी आहे बहिणीच्या घरी आलोय अंबरनाथला आणि बघू आता सकाळ सकाळ निघतो इथून, चाललोय ऑडिशनला मडमध्ये. तिकडची तयारी, तिकडची जी काय तिकडचं जे वातावरण आहे आपलं ऑडिशनचं त्या ऑडिशनचं वातावरण कसं असतं, तिकडे कशी गर्दी असते किंवा तिथे कशा पद्धतीने ऑडिशन घेतलं जातं याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. पण तत्पूर्वी माझ्या बहिणीने जे काय पुरणपोळी बनवलेली आहे, चॉकलेट पुरणपोळी, हे बघा त्याची तुम्हाला दाखवतो. प्रत्यक्ष थांबा. काका आणि भाऊजी पुरणपोळी खात आहेत. कशी आहे पुरणपोळी? खूप चांगली बनवलेली आहे आणि मस्त चॉकलेटी पुरणपोळी. चॉकलेटी पुरणपोळी एकदम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चॉकलेटी पुरणपोळी काय प्रकार आहे, तर तुम्हाला दाखवतो. जी आमची मेकर आहे ती बघा, चॉकलेटी. हे बघा, हे जे पुरण आहे ते चॉकलेटी बनवलंय त्यांनी, डेअरी मिल्क टाकलेले भरपूर आणि त्याच्यामुळे त्याचा काय सेंद्रिय गुळापासून बनवलेली आहे ती, म्हणून ती त्याचा रंग जो आहे तो चॉकलेटी आलेला आहे. पण आहे व्यवस्थित आहे, चविष्ट आहे. आणि बघा ती कशा प्रकारे लागते, खूप छान झालेली आहे. मी तरी 3 खाल्लेले आहेत, आवडल्या मला. व्यवस्थित, जास्त गोड पण नाही आणि जास्त काय बोलतात तिखट पण नाही, पिचपिच नाही, पचपचीत पण. बघूया किती खाल्ल्या पुरणपोळ्या? आता 1 खाल्लाय, अजून खायचे मला 2 खायचे. अजून 2 खाणार आहे. तुम्ही किती खाल्ल्या? 2. आणि किती खाणार आहे अजून? अजून 3. वा, 5 येतात. एक पुरणपोळ्या आलेले आहेत. आकार गोलाकार. आणि हे बघा पुरणपोळी फुगलेली आहे, मस्त फुगलेली आहे. जशी बायकोनावर फुगतं तशीच फुगलेली आहे. पटलं तिला पटलंय. गरमागरम पुरणपोळी उजलेली आहे. मंडळी, माझा नाश्ता तर झालेला आहे. आता हे दोघं नाश्ता करतात. थोड्याच वेळात मी निघेन ऑडिशनसाठी. अंबरनाथ ते मड म्हणजे गोरेगावच्या पुढे थोडंसं मालाड. मड एक वेगळं बेट आहे मुंबईचं, त्या बेटावर जाणार आहे आणि तिकडे बऱ्याच सिरियलच्या फिल्मच्या शूट्स तिथे चालू असतात कंटिन्यू. त्या ठिकाणी जाणार आहे ऑडिशनला. कुठली सिरियल माहीत नाही, मराठी सिरियल नवीन येणार आहे, विनोदी सिरियल आहे बहुतेक. कारण ऑडिशन त्याने सांगितलं की तुमचं तुम्ही तयार करून ठेवा आणि विनोदी तयार करून ठेवा. बघूया, भेटू आपण लवकरच प्रवासात. तर मंडळी, आता मी बहिणीच्या घरातून निघालो आणि हा बघू शकता तुम्ही अंबरनाथ MIDCचा रोड आहे. त्याच्यानंतर पाऊस असल्यामुळे सुरुवात केली नाही, सुरुवातीपासून दाखवता आला नाही. थोडासा पाऊस थांबलाय, त्याच्यामुळे तर आता आम्ही आलो आहोत, प्रचंड प्रवास करून, जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास करून मी आलो आहे. आता
हा मडचा रस्ता सुरू झालेला आहे. बघू शकता तुम्ही आणि रस्त्याचं काम सुरू आहे. हे वेगळंच आयलंड सुरू होतं. मडचा रस्ता हा आयलँड इंडस्ट्रीने जवळजवळ विकत घेतलाय. त्याचं कारण म्हणजे काय माहितीये का, की जे बंगले नंतर बांधले गेले त्याचं जे स्ट्रक्चर आतमधलं जे केलं गेलं ना, ते शूटिंगला पूरक होईल असं आहे. मासेमारी चालू आहे. मासेमारी करते. आपण चाललोय मारवे, आक्सा किनारा आणि मडपेट माठ या साईडला मारवेचा रोड आहे. हे आक्सा साईड आहे. आक्सा बीच पण लागतो या साईडला. चांगला रस्ता बनवलेला आहे. तर बघू पावसाळ्यात त्याची काय अवस्था आहे ती बघायला पाहिजे. पावसाळ्यात वाट लागते रे या रोडची, पूर्ण खड्डे बिड्डे असतात. तर बघूयाच पुढे काय. सध्या पावसाळ्यानंतर आलोय तर रस्त्यांची काय अवस्था आहे ती बघूया. हिरवळ मस्त आहे ना पावसाळ्यात. खूप पावसाळ्यामुळे खूपच ग्रीनरी जी काय आहे ते पावसामुळे आलेले आहे. शिल्लामध्ये आपण आलेलो आहोत आणि चांगला बंगला आहे. तिथेच मला वाटतं ऑडिशन आहे. जे आहेत ऑडिशन घेत आहेत. बरेच लोक तयारी करत आहेत. आपली मित्रमंडळी भेटलेली आपल्याला. दिलीप कांबळे, त्यानंतर तुषार जाधव सगळे तयारी करत आहेत. राहुल जगताप आणि किरण निवळकर सगळे वेगवेगळे बरेच ठिकाणी आतमध्ये इथे रूम दिलेत त्या लोकांना राहण्यासाठी. म्हणजे तुम्ही तयारी करेपर्यंत अशी इथे रूम दिलेले आहेत. वेगवेगळे आपण रूम बघू शकतो. म्हणजे थोडक्यात हा मेकअप रूमच आहे त्यांचा. हा मेकअप रूम आहे. हा मेकअप रूम आणि हा वॉशरूम. तुम्ही तोपर्यंत इथे येऊन आराम करू शकता. तुमची काय जी काय तयारी आहे ती इथे करू शकता. तयारी करतायत. बरेच लोक बसलेले आहेत. ऑडिशन झाल्यानंतर आपण बघूया काय होतं ते. तयारी चालू आहे. ऑडिशन घेऊन आला तू? नाही बाकी तयारी चालू. किरण निवळकर आपण तयारी करतोय. अरे मी आलो ब्लॉग मध्ये फायनली. थँक्यू यार. तयारी चालू आहे. स्क्रिप्ट करायची. दिलीप कांबळे काय तयारी केली? केले चालू आहे. टेन्शन फ्री दिसतोय तू. राहुल लगेच अभ्यास पाठवून तरी बघलाय. इथे बरेच लोक आलेत ऑडिशनला. हे कोणता विला? क्रिश विला मध्ये आले. बरेच लोक होते आणि बरेच लोक ऑडिशनला गेले. अर्धे आतमध्ये ऑडिशन घेत आहेत. बघू आता पुढे काय होत आहे आयुष्यात. आलो आहे पण आम्हालाच कोणी केसी डिरेक्टर भेटले ज्यांच्यासोबत मी आधी सह्याद्रीवरती काम केलं होतं. आमची अनन्या या सिरियलमध्ये मी कॅरेक्टर केलं होतं. तर ते डिरेक्टर मला भेटले आणि त्यांच्याशी मी बोललो. तर ते मला बोलले की ते तर मी बघितलं तुझं ऑडिशन. तू पहिला तर प्रश्न त्याने असं मला केलं तू ऑडिशनला आलायस. म्हटलं हो मला माहिती होतं. म्हटलं सह्याद्रीचं ऑडिशन आहे वगैरे. म्हटलं हा सर आलोय. मग ते म्हटलं की ठीक आहे चल तयारी कर तू. पण म्हटलं सर मी तेच तयारी करून आलो होतो आगरीची. म्हणजे आगरी भाषा जो बोलणारा कॅरेक्टर आहे सुकराबाई म्हणून त्याची तयारी करून आलो होतो.
पण ते म्हणाले की ते मी बघितलेलं आहे, मला अजून काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखव, म्हणजे वेगळं काहीतरी दाखव. आता थोडासा टेन्शन आलंय, आता तयारी पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. बघूया आता जे सुचेल ते बोलतात, तयारी करू. बघूया, आवडलं तर नक्कीच बरं होईल, फायदा होईल. सह्याद्रीचं ऑडिशन आहे सध्या. सिरियलचं नाव माहीत नाही, पण विनोदी एकांकिका बोलतो, सॉरी, विनोदी सिरियल आहे. जशी लास्ट टाइम होती आमची अनन्या, याचेच डिरेक्टर आहेत ते. तर बघूया काय होत आहे ते. भेटू ऑडिशन नंतर. निवळकर फक्त 4ला दे पुढे आहेत. आता इथे होता, इथून तो आतमध्ये गेला, फक्त 4ला त्याला पार करायची. काही लोकांना स्क्रिप्ट देत आहेत असं वाटतंय. कदाचित त्यांचं कास्टिंग झालं असेल म्हणून त्यांना सेकंड स्टेप म्हणून त्यांना कदाचित देत असतील. तुषार पण त्याची रिडिंग करतो, रिमाइंड करतो. तो बघा तिथे ते गायकाची प्रॅक्टिस चालू. बघू शकता प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात, ऑडिशनची तयारी करतात. राहुल जगताप तिकडे त्याची तयारी करतोय, प्रत्येकाची तयारी निवडून. मी बिंदास्त आहे, मला काही फरक नाही पडत अशातला वागत आहे. पण नंतर जशी माझी जवळ येईल तसं मला टेन्शन वाढत जाईल. हे पुन्हा ऍक्टर आहेत, बऱ्याच ठिकाणी करतात ती कामं. प्रत्येक जण आपली तयारी करतोय बघा. ते जिकतेच ऍक्टर म्हटलं की वेडासारा वाटतोच माणूस. वेड्यासारखं सगळं करायला लागतं. म्हणजे आम्ही पण सगळेच एकटेच बडबडतात, काय एकटेच तयारी काय करत असतात. प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने तयार चालू आहे. प्रत्येक जण आपलं बेस्ट कसं देता येईल त्यासाठी सगळ्यांची आपापली तयारी चालू आहे. लोटा आत गेला, बाहेर अरे हातमध्ये बाहेर. बापरे बाप, धामन आहे धामन. बेकार पळते ना ती. आत गेलाय, वो दिखेगी भी नहीं है, उसके जैसा कलर है इसका. टॉयलेट मध्ये गेला. आपने हाँ तो शिकार है. हे कलर काय थोडासा चॉकलेट आहे का आतमध्ये? आला काय जीव घेऊन पळायचं आयच्या का? गेली असेल ती मागून. बाथरूम में नहीं, बाथरूम अरे बापरे, तो मिसेल काय यायचं आहे तो फसकून लेकिन बैग भी है ना सबका, नहीं ना निकाला सब, लेकिन उसको बाहर तो जाना पड़ेगा. अभी बंद कर दिया, आप लोग जाने के बाद ये कर दूंगा. नहीं अभी लॉक लगा लो, ताला है तो कोई दूसरा जाएगा नहीं. हाँ नहीं तो यायचं म्हणून दाखल कोण करेल. अय्या मेकअप करून येतो. डायरेक्ट कोकणात ना जाकीवर चाललंय बर. त्याला ग्रिप आहे पण प्रॉपर. इथं एवढा त्याच्या त्यांच्या एरियामधल्या लोकांनी ह्या झाडावरून एवढे नारळ काढलेच. त्याच्यातले किती काढतोय काय माहिती. गाय आतमध्ये लपला पण बिचारायचं.
कोणी मारलं कोणी तुला? चल 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 राडा करूया आपण. चल चल बघतोच मी. आहे पण फक्त सोबत राहा आपल्या. नाही रे घाबरत नाही आपण. पण काय तुम्ही सोबत असले ना हिंमत येते ना थोडी. बाकी काय नाही. टेन्शन काय घ्यायचं आपण. हा हे बघ काय शस्त्र. अरे गुपित शस्त्र आहे. सगळे काय वापरतात? उघडी तलवार. पण आपण ना नाही रे ना तलवार वापरत ना ढाल. आपलं फक्त आवाजावर लोक घाबरतात. चल तू फक्त हाच का तू? हाच का तो? हे बोल ना हाच का तो? अरे बोल ना. असेच करतात यार नेहमी. एकट्याला सोडून जातात. हा ना काय भाई काय मस्त ना? नाही मी कुठे काय? अरे ना हाच खातो. अरे हाच खातो वडापाव. हा काय तो काय तिथे? तो बघ स्वप्नदोष गृहदोष वशीकरण दुश्मन हो गया दादा विवाह में आहे बाधा सभी मुश्किलें टल जाएंगी ये बाबा टिम टिम टिम्बादी का वादा टिम टिम टिम्बादी धमाके बाबा आहे बाबा ये वस्ता ये असा सारखा काय तू ये नेट ये वस्ता बस धोका आहे तुला. सापापासून धोका आहे तुला माहितीये? आमच्या सेटवर पण साप आला होता. कसा आला होता? सपकन मेकअप रूम मध्ये गेला. कदाचित ऑडिशनला आला होता पण आम्ही त्याला लॉक केला. काय आहे कॉमेडी सिरियल आहे ना म्हणून आम्ही त्याला लॉक केला. तो जर सेटवर आला तर वातावरण सिरियस होईल ना. हा विषयाला फाटे करू नको. मी करतो सांग समस्या काय सांग मला. काय तुझं लग्न होत नाही? अरे क्षणभर जरा विचार कर. का लग्न होत नाही? माझ्याकडे बघ. माझे 3 लग्न झाले. पण त्या 3 लग्नापैकी एक पण लग्न टिकलं नाही. काय झालं? पहिली बायको मला सोडून गेली. दुसरी सोडून गेली बायको मला. आणि तिसरी गेली. पण सांग तुझ्या अजून काय काही समस्या असेल तर सांग मला. मी सगळं निवारण करेन. एकच समस्या ठीक आहे याचं निवारण झालं तर ठीक. नाहीतर हे बघ बाजूला जागा रिकामी ये तू पण. धन्यवाद. तर मंडळी जस्ट आत्ताच घरी पोहोचलोय. रात्रीचे 10:30 वाजलेत. पूर्ण दिवसभरामध्ये ऑडिशन देऊन पुन्हा इकडे तिकडे फिरून प्रचंड थकवा आलाय. पण मंडळी तुम्ही थकू नका. लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमंडळींना आपल्या परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणखी एक गोष्ट की जर समजा व्हिडिओ मोठा झाला असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका सिरियलचा सेट बघायला मिळणार आहे. जी सिरियल सन मराठीवरती आहे. ती सिरियल कोणती आहे, काय आहे, त्याची गंमत काय, त्या सेटची गंमत काय ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. धन्यवाद.